आजच्या या आपल्या सखोल चर्चेत स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयाच्या प्रवाहात शिरणार आहोत, जो म्हणजे आपल्या रोजच्या आयुष्याचा एक अतिशय अविभाज्य भाग आहे. पण गंमत म्हणजे तो सतत आपल्या नजरेआड असतो. अगदी खरंय. आपण आजूबाजूला पाहिलं तर आपण पूर्णपणे तंत्रज्ञानाने वेढलेले आहोत. खिशात असलेले आपले महागडे स्मार्टफोन्स किंवा कामासाठी लागणारे हाय एंड लॅपटॉप्स आणि भिंतीवरचे स्मार्ट टीव्ही, या सगळ्यांवर आपण हजारो लाखो रुपये खर्च करतो. हो, आणि या उपकरणांच्या प्रोसेसिंग पॉवरबद्दल किंवा कॅमेऱ्याच्या मेगापिक्सेल्सबद्दल आपण सतत भरभरून बोलत असतो. पण या सगळ्या चकचकीत स्क्रीन आणि फास्ट प्रोसेसरच्या मागे एक अतिशय शांतपणे काम करणारी यंत्रणा असते. एक्झॅक्टली. आणि म्हणूनच आजच्या आपल्या या चर्चेचं मुख्य उद्दिष्ट हेच आहे की या नाजूक आणि महागड्या उपकरणांना थेट प्लगमधून येणाऱ्या प्रचंड विजेच्या धक्क्याने क्षणात जळून खाक होण्यापासून नक्की कोण वाचवतं. आपल्या आजच्या नोट्स आणि माहितीच्या आधारे आपण एका अतिशय लहान पण तितक्याच महत्त्वाच्या इलेक्ट्रॉनिक घटकाची चिरफाड करणार आहोत. तो घटक म्हणजे रेझिस्टर. बरोबर. त्याचं काम, त्याची रचना आणि त्याचं महत्त्व आज आपण उलगडणार आहोत. ठीक आहे, आपण हे समजून घेऊया. रेझिस्टर ही संकल्पना ऐकायला थोडी टेक्निकल वाटत असली तरी ती आपल्या रोजच्या डिजिटल आयुष्याच्या सुरक्षिततेशी थेट जोडलेली आहे. नक्कीच जोडलेली आहे. बघायला गेलं तर माहितीच्या या जगात आपण नेहमी मोठ्या आणि गुंतागुंतीच्या सिस्टम्सकडे आकर्षित होतो, जसे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा क्वांटम कम्प्युटिंग. पण या भव्य तंत्रज्ञानाचा पाया या रेझिस्टरसारख्या अगदी साध्या वाटणाऱ्या घटकावर उभा आहे. जेव्हा आपण एखाद्या गगनचुंबी इमारतीकडे बघतो तेव्हा तिच्या काचेच्या डिझाईनचं आपण कौतुक करतो, पण त्या इमारतीचा डोलारा पेरणाऱ्या पायातल्या विटांकडे आपलं लक्ष जात नाही. इलेक्ट्रॉनिक सर्किटच्या जगात रेझिस्टर हीच ती अत्यंत महत्त्वाची वीट आहे. हे खूप छान उदाहरण दिलं तुम्ही. तर मग आपण थेट मूळ मुद्द्याला हात घालूया. आजच्या या नोट्स वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे रेझिस्टरचं बेसिक काम. रेझिस्टर म्हणजे सर्किटमधल्या विद्युत प्रवाहाला, म्हणजेच करंटला अडथळा निर्माण करणारा घटक. आता जनरल सेन्समध्ये अडथळा हा शब्द आपण नेगेटिव्ह अर्थाने वापरतो, म्हणजे कामात आलेला अडथळा किंवा ट्रॅफिकमधला अडथळा. हो, नेहमीच आपण तसा विचार करतो. पण इथे हा अडथळा सर्किटच्या संरक्षणासाठी काम करतोय. यात सर्वात आकर्षक गोष्ट हीच आहे, हा जो अडथळा आहे तो नकारात्मक नसून तो एका प्रकारच्या शिस्तीचं काम करतो. विद्युत प्रवाह म्हणजे करंट ही एक प्रचंड मोठी ऊर्जा आहे. ही ऊर्जा जर कोणत्याही कंट्रोलशिवाय एखाद्या नाजूक सर्किटमध्ये घुसली तर ती अक्षरशः विध्वंसक ठरू शकते. त्यामुळे तिथे नियंत्रण असणं मस्ट आहे. रेझिस्टर हा करंटचा शत्रू नाहीये, तर तो एक ट्रॅफिक पोलीस आहे. म्हणजेच तो फक्त आवश्यक तेवढीच ऊर्जा पुढे जाऊ देतो. या सोर्स मटेरियलमध्ये एक अतिशय सुंदर आणि सोपं उदाहरण दिलंय. जसं वेगाने धावणाऱ्या गाड्यांसाठी रस्त्यावर स्पीड ब्रेकर असतो. स्पीड ब्रेकर नसतील तर गाड्या भरधाव वेगाने जाऊन मोठे अपघात होऊ शकतात. अगदी बरोबर. किंवा दुसरं उदाहरण घ्यायचं तर पाण्याचा पाईपलाईनमध्ये पाण्याचा प्रवाह कंट्रोल करण्यासाठी जो व्हॉल्व्ह असतो, जर पाण्याचा प्रेशर खूप जास्त असेल आणि तो व्हॉल्व्ह नसेल तर पाईप चक्क फुटू शकतो. अगदी तसंच काम रेझिस्टर सर्किटमध्ये करतो. सर्किटमधून वाहणारे जे इलेक्ट्रॉन्स असतात त्यांना एका विशिष्ट वेगात आणि एका ठरलेल्या प्रमाणातच पुढे नेण्याचं काम हा घटक करतो. जर हा अडथळा नसता तर ऊर्जेचा महापूर आला असता आणि उपकरणातील सेन्सर्स किंवा मायक्रोचिप्स यांसारखे नाजूक घटक त्या प्रवाहात अक्षरशः वाहून गेले असते, डॅमेज झाले असते. हो. त्यामुळे इथे अडथळा हीच सुरक्षितेची पहिली अट आहे. म्हणजे आपण लाखो रुपयांचा प्रोसेसर घेतो, पण त्याला वाचवण्याचं काम 1 रुपयाचा रेझिस्टर करतो. हो, अगदी तसंच. इथेच खरी रंजक गोष्ट आहे. आपण कधी जुना रेडिओ किंवा एखादा तुटलेला सर्किट बोर्ड पाहिला तर त्यावर अनेक छोटे छोटे रंगीबेरंगी पट्टे असलेले सिलिंडरसारखे घटक दिसतात. तेच रेझिस्टर असतात. पण आपल्या आजच्या माहितीनुसार या छोट्याशा घटकाच्या आत एक अतिशय स्मार्ट इंजिनिअरिंग लपलेलं आहे. याच्या आत सिरॅमिक रॉड आणि त्यावर गुंडाळलेली रेझिस्टन्स वायर असते. हो, आणि ही रचराच समजून घेणं खूप महत्वाचं आहे. बाहेरून अगदी साधा वाटणारा हा घटक आतून एक अत्यंत विशिष्ट भौतिक रचना घेऊन बसलेला असतो. सिरॅमिकचा वापर करण्यामागे एक खास कारण आहे. सिरॅमिक हा एक उत्कृष्ट इन्सुलेटर आहे, म्हणजे तो स्वतःमधून वीज वाहू देत नाही. म्हणजे तो करंटला स्वतःमध्ये शोषून घेत नाही, बरोबर? एक्झॅक्टली. तो केवळ एक मजबूत बेस किंवा आधार म्हणून काम करतो.
आणि जी रेझिस्टन्स वायर त्या सिरॅमिक रॉडभोवती गुंडाळलेली असते ती मुद्दाम अशा मटेरियलची बनवलेली असते की ती करंटला सहज पुढे जाऊ देणार नाही. जेव्हा विद्युत प्रवाह या वायरमधून जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्या इलेक्ट्रॉन्सला पुढे जाण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. हे ऐकताना डोळ्यासमोर असं चित्र उभं राहतंय की जणू एका भक्कम खांबाभोवती एक अतिशय अरुंद आणि खडबडीत रस्ता तयार केलाय, ज्यावरून धावताना ऊर्जेला आपला वेग कमी करणं भागच पडतं. अगदी योग्य इमॅजिनेशन आहे हे. या संघर्षातूनच करंटचा वेग भौतिकदृष्ट्या कमी होतो आणि जेवढा करंट पुढे जाणं अपेक्षित आहे तेवढाच सुरक्षितपणे सर्किटच्या पुढच्या भागात पोहोचतो. ही एक अतिशय सूक्ष्म पण प्रभावी सिस्टीम आहे. कोणतीही हलती किंवा फिरती यंत्रणा न वापरता केवळ पदार्थांच्या नैसर्गिक गुणधर्मांचा वापर करून ऊर्जा नियंत्रित करण्याची ही पद्धत खरोखरच कौतुकास्पद आहे. तर या सगळ्याचा अर्थ काय? आपल्याकडे हे उपकरण आहे, त्याच्या आत काय आहे हेही आपल्याला समजलं. पण हे सगळं नक्की कोणत्या नियमावर चालतं? कारण भौतिकशास्त्रात काहीही विनाकारण किंवा अंदाजे घडत नाही. नक्कीच नाही. आपल्या नोट्समध्ये ओहमच्या नियमाचा म्हणजेच ओहम्स लॉचा प्रामुख्याने उल्लेख आहे. V = I × R. आता हे सूत्र आपण सर्वांनी शाळेत विज्ञानाच्या पुस्तकात वाचले. पण कागदावरचं हे गणित या छोट्याशा रेझिस्टरमध्ये प्रत्यक्षात कसं काम करतं हे बघणं जास्त महत्वाचं आहे. जर आपण याचा मोठ्या पिक्चरशी संबंध जोडला तर आपल्याला जाणवेल की हे साधे वाटणारं गणित प्रत्यक्षात एका मोठ्या बॅलन्सिंग ॲक्टचं काम करतं. आपल्याला ओहमचा नियम माहितीच आहे. व्होल्टेज म्हणजे करंटला पुढे ढकलणारा दबाव, आणि करंट म्हणजे वाहणारी ऊर्जा, आणि रेझिस्टन्स म्हणजे अडथळा. पण प्रत्येक सर्किटमध्ये हा नियम लागू करण्याची जबाबदारी या छोट्याशा रेझिस्टरवर असते. म्हणजेच जर आपल्याला पुढे जाणारा करंट कमी करायचा असेल आणि मागून येणारा व्होल्टेजचा दबाव तेवढाच असेल तर आपल्याला तिथे रेझिस्टन्स वाढवावा लागेल. हे का सीसॉ सारखं आहे? हो, सीसॉ सारखंच. एका बाजूचा समतोल राखण्यासाठी दुसऱ्या बाजूला वजन टाकावं लागतं. एक्झॅक्टली. हे गणित सर्किटला एका स्थिर अवस्थेत ठेवतं. जेव्हा इंजिनियर सर्किट डिझाईन करतात तेव्हा ते अंदाजे काम करत नाहीत. ते या V = I × R सूत्राचा वापर करून अचूक कॅल्क्युलेशन्स करतात की प्रोसेसरला किंवा LED लाईटला नक्की किती करंट हवा आहे. आणि त्या हिशोबाने ते तिथे योग्य क्षमतेचा रेझिस्टर बसवतात. तो रेझिस्टर हे सुनिश्चित करतो की कितीही दबाव असला तरी उपकरणाला जेवढा करंट हवा आहे तेवढाच त्याला मिळेल. निसर्गात जसा संतुलनाचा नियम असतो तसाच हे इलेक्ट्रॉनिक जगातलं संतुलन आहे. म्हणजे आपण एका प्रकारे ऊर्जेला गणिताच्या चौकटीत अडकवून तिला शिस्त लावत आहोत. हे खरोखरच फॅसिनेटिंग आहे. आता आपण थोडं पुढे जाऊया. आजच्या या माहितीच्या आधारे आपण रेझिस्टरचे काही मुख्य प्रकार पाहणार आहोत. कारण प्रत्येक सर्किटची गरज वेगळी असते. कार्बन आणि वायर वाऊंड तसंच व्हेरिएबल असे 3 मुख्य प्रकार आपल्या नोट्समध्ये नमूद केले आहेत. होय, आणि हे प्रकार का अस्तित्वात आले हे समजून घेणं रंजक आहे. प्रत्येक प्रकारची एक वेगळी क्षमता आणि वेगळा उद्देश आहे. कार्बन रेझिस्टरबद्दल बोलायचं तर हा कदाचित सगळ्यात सामान्य आणि सर्वत्र वापरला जाणारा प्रकार आहे. कारण कार्बन हा नैसर्गिकरित्या उपलब्ध असणारा घटक आहे आणि तो करंटला चांगला रेझिस्टन्स देऊ शकतो. रोजच्या वापरातल्या छोट्या उपकरणांमध्ये हेच कार्बन रेझिस्टर्स मोठ्या प्रमाणावर असतात. आणि जेव्हा आपण वायर वाऊंडबद्दल बोलतो तेव्हा त्याच्या नावातच त्याचं काम दडलेलं आहे. मगाशी आपण जी सिरामिक रॉड आणि त्यावर गुंडाळलेल्या रेझिस्टन्स वायरची रचना पाहिली ती याच प्रकारात मोडते. बरोबर. वायर बाउंड रेझिस्टर्स हे सहसा हेवी ड्युटी कामांसाठी वापरले जातात. जिथे जास्त क्षमतेचा करंट रोखायचा असतो तिथे कार्बन चालत नाही, कारण तो जळून जाऊ शकतो. वायर बाउंड रेझिस्टर्स अधिक उष्णता सहन करू शकतात. ते इंडस्ट्री लेव्हलच्या मशीन्समध्ये किंवा जास्त पॉवर लागणाऱ्या उपकरणांमध्ये वापरले जातात. पण या सगळ्यात मला जो तिसरा प्रकार सर्वात जास्त इंटरेस्टिंग वाटला तो म्हणजे व्हेरिएबल रेझिस्टर. नावाप्रमाणेच हा असा अडथळा आहे जो आपण आपल्या गरजेनुसार कमी किंवा जास्त करू शकतो. फिक्स नाहीये हा. आणि याचा अनुभव आपण रोज घेतो पण आपल्याला ते माहीत नसतं. याचं सर्वात क्लासिक आणि दैनंदिन उदाहरण म्हणजे जुन्या म्युझिक सिस्टीमवर किंवा अॅम्प्लिफायरवर असलेलं आवाजाचं बटण, ज्याला आपण व्हॉल्यूम नॉब म्हणतो. अरे वा, म्हणजे जेव्हा आपण गाण्याचा आवाज वाढवतो किंवा कमी करतो तेव्हा आपण प्रत्यक्षात रेझिस्टन्सशी खेळत असतो. अगदी तसंच. जेव्हा तुम्ही तो नॉब फिरून आवाज वाढवता तेव्हा तुम्ही आतल्या सर्किटमधला रेझिस्टन्स कमी करत असता. अच्छा. अडथळा कमी झाल्यामुळे स्पीकर्सकडे जास्त करंट जातो आणि आवाज वाढतो. आणि जेव्हा आवाज कमी करायचा असतो तेव्हा तुम्ही नॉब फिरून रेझिस्टन्स वाढवता, ज्यामुळे करंट कमी होतो
आणि आवाज लहान होतो. एकाच घटकाने वेगवेगळ्या उपकरणांच्या गरजानुसार स्वतःला कसं अडॅप्ट केलंय याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. म्हणजे आपण रोज आपल्या हाताने ओहमचा नियम कंट्रोल करतोय तर. आता आपण एक अशा पॉइंटवर आलोय जो मला या पूर्ण चर्चेच्या सर्वात धक्कादायक सत्याकडे घेऊन जातो. आपल्या सोर्स मटेरियलमधलं एक वाक्य अतिशय थेट आहे. रेझिस्टर नसता तर सर्किट जळाले असते. हे वाक्य वाचायला सोपं आहे, पण याचा इम्पॅक्ट खूप भयानक आहे. होय, आपण क्षणभर इमॅजिन करूया की जगातील सर्व रेझिस्टर्स अचानक गायब झाले. काय होईल? विचार करा, आपण आपलं नवीन लॅपटॉप किंवा फोन चार्जिंगला लावलाय आणि भिंतीतला सॉकेटमधून येणारा तो प्रचंड शक्तिशाली 240 व्होल्टचा करंट थेट लॅपटॉपच्या नाजूक प्रोसेसरमध्ये घुसला. मध्ये कोणताही अडथळा नाही, कोणताही स्पीड ब्रेकर नाही. भयंकर परिस्थिती असेल ती. केवळ काही मायक्रो सेकंड्समध्ये तो प्रोसेसर अक्षरशः जळून खाक होईल. फोन्सच्या बॅटरी ओव्हरफ्लो होऊन फुटतील, टीव्हीचे सेन्सर्स वितळून जातील, पूर्ण डिजिटल ब्लॅकआउट होईल. हे उदाहरण परिस्थितीचं गांभीर्य अतिशय स्पष्टपणे मांडतं. विद्युत प्रवाह हा एका अर्थाने आगीसारखा असतो. हिवाळ्यात शेकोटीजवळ बसल्यावर ती आग सुखद वाटते कारण ती कंट्रोलमध्ये असते. पण तीच आग जर घरातील वस्तूंना लागली तर सर्वस्व संपवून टाकते. रेझिस्टर या आगीला चुलीतच मर्यादित ठेवण्याचं काम करतो. आणि तो हे कसं करतो? तर तो स्वतः उष्णता सहन करून करतो. म्हणजे जो अतिरिक्त करंट आहे त्याला तो उष्णतेच्या रूपात बाहेर टाकतो. तो स्वतः गरम होतो, पण पुढच्या सर्किटला सुरक्षित ठेवतो. बरोबर. जेव्हा आपण म्हणतो की सर्किट डॅमेज होईल किंवा जळेल, तेव्हा तो केवळ एक वाक्प्रचार नसून ती एक भयानक भौतिक वस्तुस्थिती आहे. खरंय. जास्त करंट म्हणजे जास्त उष्णता. आणि आजकालच्या उपकरणांमधले घटक जसे की ट्रान्झिस्टर्स आणि मायक्रोचिप्स अतिशय नाजूक सिलिकॉनने बनलेले असतात. त्यांना थोडी जरी जास्त उष्णता लागली तरी ते काम करणं थांबवतात. त्यामुळे प्रत्येक सर्किट डिझाईन करताना इंजिनियर्स सर्वात आधी हेच प्लॅन करतात की कुठे आणि किती क्षमतेचा रेझिस्टर लावायचा आहे. तो नसता तर आज आपण ज्या इंटरनेट आणि स्मार्ट उपकरणांच्या जगात जगतोय ते जग अस्तित्वातच आलं नसतं. हे खरोखरच थक्क करणार आहे. एक छोटासा 50 पैशांचा किंवा 1 रुपयाचा घटक आपल्या हजारो रुपयांच्या उपकरणांचा जीव वाचवतोय. तो खऱ्या अर्थाने पडद्यामागचा हिरो आहे. आजच्या या चर्चेतून आपण खूप काही रंजक गोष्टी समजून घेतल्या. आपण आता शेवटाकडे येत आहोत, तर आजच्या चर्चेचा एक क्विक गोषावारा पाहूया. नक्कीच. सर्वात आधी आपण पाहिलं की रेझिस्टर हा करंटला अडथळा आणून उपकरणांचं रक्षण करण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम करतो. आपण स्पीड ब्रेकर आणि पाण्याच्या व्हॉल्व्हच्या उदाहरणावरून त्याचं ते शिस्त लावण्याचं काम समजून घेतलं. त्यानंतर आपण त्याच्या आत डोकावून पाहिलं, जिथे सिरॅमिक रॉड आणि रेसिस्टन्स वायर मिळून इलेक्ट्रॉनचा वेग कसा भौतिकदृष्ट्या कमी करतात ते पाहिलं. आणि आपण हेही पाहिलं की हे सर्व काम V = I/R या ओहमच्या नियमाच्या आधारे कसं बॅलन्स केलं जातं. एक्झॅक्टली. आणि शेवटी कार्बन, वायर वाऊंड व व्हेरिएबल या त्याच्या मुख्य प्रकारांवर चर्चा केली. व्हॉल्यूम नॉबचं उदाहरण तर कायम लक्षात राहील असंच होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेझिस्टर नसता तर आपले महागडे गॅलेट्स कसे क्षणार्धात जळून गेले असते हे वास्तव आपण इमॅजिन करून पाहिलं. मला वाटतं ज्यांना नवीन गोष्टी शिकण्याची आणि समजून घेण्याची आवड आहे त्यांच्यासाठी ही माहिती आज खूपच आय ओपनिंग ठरली असेल. कारण केवळ फॅक्ट्स वाचणं हा शिकण्याचा उद्देश नसतो, तर ती माहिती आपल्या आजूबाजूच्या जगाशी रिलेट करता येणं महत्त्वाचं असतं. अगदी बरोबर. या चर्चेचा सर्वात मोठा फायदा हाच आहे की यापुढे जेव्हा आपण एखादं इलेक्ट्रॉनिक उपकरण उघडून पाहू किंवा नुसतं एखादं गॅजेट वापरू, तेव्हा आपल्याला त्याच्या फक्त बाह्य सौंदर्याच्या पलीकडे पाहण्याची दृष्टी मिळेल. हो ना. त्या चकचकीत स्क्रीनच्या मागे सर्किट बोर्डवर शांतपणे बसलेला तो छोटासा रेझिस्टर आठवेल. तो जो अदृश्य अडथळा निर्माण करून पूर्ण उपकरणाचा डोलारा सांभाळतोय त्याची जाणीव नक्कीच होईल. यापुढे कोणत्याही गॅजेटकडे पाहताना मनात एक वेगळाच आदर निर्माण होईल, हे मात्र नक्की. आपण एका छोट्याशा इलेक्ट्रॉनिक घटकामधून इंजिनिअरिंगचं केवढं मोठं विश्व उलगडू शकतो हे आज